श्रीराम महासंकटी सोडिले देव जेणे प्रतापे बळे आगळा सर्व गुणे जया ते स्मरे शैलजा शूलपाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। प्रभू राम हा प्रतापशाली, बलवान आणि सर्व गुणसंपन्न असा आहे. रावणाने सर्व देवांना बंदी केले होते तेव्हा रामानेच त्यांना त्या महासंकटातून सोडवले. शिव आणि पार्वती त्याचे स्मरण करतात. तो भक्तांचा अभिमान बाळगणारा राम भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होनी गेली जया वर्णिता शीणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। शापित अहिल्या शिळा होऊन पडली होती. तिचा उद्धार प्रभू रामाने केला. त्याचा पदस्पर्श होताच तिला दिव्य गती लाभली. ज्या प्रभू रामाचे वर्णन करताना वेदवाणी शिणून जाते तो राम आपल्या भक्ताची उपेक्षा कधीही करीत नाही, कारण तो भक्ताभिमानी आहे. वसे मेरु मांदार हे सृष्टी लीळा शशी सूर्य तारांगणे मेघमाळा चिरंजीव केले जनी दास दोन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। ईश्वराने आपल्या लीलेने या सृष्टीची रचना केली. तिच्यामध्ये मेरू, मांदार इत्यादी पर्वत, सूर्य, चंद्र, तारांगणे व मेघमाला आहेत. प्रभू रामाने विभीषण आणि हनुमान या दोन्ही भक्तांना चिरंजीव बनवले. असा हा राम आपल्या भक्तांचा अभिमानी असल्यामुळे त्यांची उपेक्षा कधीही करीत नाही. उपेक्षा कदा रामरूपी असेना जीवा मानवा निश्चयो तो वसेना
शिरी भारवाहेन बोले पुराणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. प्रभू रामाकडून भक्ताची उपेक्षा कधीच होत नाही, पण मनुष्याच्या जीवास त्याची खात्री वाटत नाही. पुराणांमध्ये भगवंताची अशी वचने आहेत की मी भक्तांचा योगक्षेम वाहतो. भक्तांचा अभिमान बाळगणारा भगवंत भक्ताची उपेक्षा कधीच करीत नाही. असे हो जया अंतरी भाव जैसा वसे होतया अंतरी देव तैसा अनन्यास रक्षितसे चापपाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ज्याच्या मनामध्ये जसा भक्तिभाव असतो भगवंत हा तसा त्याच्या मनामध्ये वसतो. अनन्य भावनेने जो भक्ती करतो त्याचे रक्षण धनुष्यधारी राम करीत असतो. भक्तांचा अभिमान बाळगणारा प्रभू राम त्यांची उपेक्षा कधीच करीत नाही. सदा सर्वदा देवसन्निध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे सुखानंद आनंद कैवल्यदायी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. भगवंत हा नेहमी आपल्या जवळच असतो. तो दयाळू आहे. तो भक्तांमध्ये थोडेसे धैर्य आहे की नाही याची परीक्षा घेतो. तो सुखमय आहे, आनंदमय आहे. तो भक्ताला मोक्ष देतो. तो भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही, कारण तो भक्ताभिमानी आहे. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी.
अंधारामध्ये चक्रवाक पक्षाची जोडी विरहाच्या संकटामुळे फार दुःखी होते. सूर्य प्रकट होऊन त्यांना संकटातून सोडवतो. त्याप्रमाणे संकटाच्या प्रसंगी भक्तास सोडवण्यासाठी भगवंत धावून येतो. हरिभक्तीचा डांगोरा सांगत आहे की भक्ताभिमानी भगवंत भक्तांची उपेक्षा कधीही करीत नाही. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकीत होनी पाहे. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. मना सज्जना राघवी वस्ती कीजे. हे मना, तुला एक विनंती आहे की प्रभू रामाकडे आश्चर्याने थक्क होऊन पाहत रहा. त्याची महानता व दिव्यता पाहून त्याच्याजवळच कायमची वस्ती कर. माझ्या या विनंतीचा अव्हेर करू नकोस. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणी. मना लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. मना सज्जना राघवी वस्ती कीजे. वेद, शास्त्रे व पुराणे ज्या ईश्वराचे वर्णन करतात, ज्या ईश्वराच्या प्राप्तीमुळे समाधान मिळते, त्या प्रभू रामाला हे मना तू आपला चंचलपणा अर्पण कर व त्याच्याजवळच तू वस्ती कर. मना पाविजे सर्व ही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. मना सज्जना राघवी वस्ती कीजे. हे मना, ज्या ठिकाणी संपूर्ण सुख लाभते त्या प्रभू रामाच्या ठाई तू पूज्य भावनेने आपले लक्ष लाव. विवेकपूर्वक वाईट बुद्धी टाकून दे आणि प्रभू रामाच्या जवळ तू कायमचा रहा. जय जय रघुवीर समर्था, जय